हॅलो, मी आज दाखवते चिमणीचं घरटं. येस, आमच्या घरातलं चिमणीचं घरटं. 2 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. खिडकीतून एक चिमणी घर शोधत होती. ती घरामध्ये डोकावून जागा बघत होती की कुठे घरटं करता येईल. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. 7 डिसेंबरला व्हिडिओ टाकलेला ज्याच्यामध्ये चिमणी सतत येत होती, आजूबाजूला पाहत होती आणि मग रोजच चिमण्या येऊ लागल्या आणि आमच्या सिलिंगमध्ये शांतपणे घरटं बांधलं. गेल्या 2 आठवड्यापासून त्या परत आल्या नव्हत्या, म्हणून मी ठरवलं की ही जागा साफ करायला हवी. आणि बघा, इथे घरटं आहे फक्त. तारा, गवतांच्या काड्या, झाडूच्या काड्या आणि मऊ पिसांनी हे सुंदर घरटं तयार केलंय. मध्ये एक छोटा खड्ड्यासारखा भाग केलाय जिथे त्या राहत होत्या. किती क्यूट. मला वाटलं अंड्यांचं कवच तरी सापडेल, पण काहीच नाहीये. त्यांनी सगळं स्वच्छ करून ठेवलंय. इथे घाणच नाहीये, फक्त थोडासा चारा आहे. दॅट इज फाईन. आपण समजतो की पक्षी घाण करतात, पण खरं तर ते खूप स्वच्छ असतात. जर शक्य असेल तर त्यांना थोडी सुरक्षित जागा द्या. त्यांना फक्त शांतता आणि सुरक्षितता हवी असते, कारण बाहेर आपण माणसंच झाडं तोडत असतो. ते मुके पक्षी कुठे घरटं बांधतील. आता असं झालंय की मी 2 आठवड्यांनी ते घरटं काढून टाकले आणि ते परत 4थ्या आठवड्यामध्ये इकडे आले आहेत. आता ते परत घर शोधतात. तर मी आता त्यांना सिलिंगमध्ये जागा नाही देते. मी आता थोडा वेळ त्यांना घेत नाही आहे, थोडे दिवस घरामध्ये. आणि मी ऑर्डर केलं आहे चिमण्यांचं घरटं, जे ऑनलाईन मिळतं, शॉप्समध्ये पण मिळतं, असं छोटंसं घरासारखं. जे मी आता ते माझी डिलिव्हरी अजून आली नाही आहे, सो ते आल्यावर मी खिडकीच्या बाहेर अटॅच करणार आहे. सो तिथे त्यांना जेव्हा हवं आहे चिमण्यांना तिकडे येऊन ते जेव्हा पाहिजे तिकडे घरटं बांधू शकतात. तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही पण त्यांना जागा द्या. खूप छान वाटतं. थोड्या वेळासाठी काय होईना, पण त्यांच्या छोट्याशा संसाराचा आपण भाग होतो. किती सुंदर.